उभ्या महाराष्ट्राचा पुलंवर जीव जडलाय आणि पुलंचा ज्यांच्यावर जीव जडला अशा अनेक व्यक्तींबद्दल, अनेक माणसांबद्दल त्यांनी विविध पुस्तकातून भरभरून लिहिलं। अशाच व्यक्तींबद्दलचं पुलंचं एक पुस्तक म्हणजे व्यक्ती आणि वल्ली। आता मी दीप्ती खांडेकर व्यक्ती आणि वल्लीमध्ये पुलंनी नंदा प्रधान या व्यक्तिमत्वाबद्दल, त्यांच्या दोस्ताबद्दल काय म्हटलंय हे तुम्हाला सांगणार आहे। शनिवारी दुपारी ऑफिस सुटले, फोर्टमधून हिंडत निघालो। एका घड्याळाच्या दुकानाच्या दर्शनी खिडकी पुढे उभा राहून काचेमागे मांडलेली घड्याळे मी पाहत होतो। इंग्रजीत ह्याला विंडो शॉपिंग असं म्हणतात। मोठमोठ्या दुकानातून अतिशय आकर्षक रीतीने विक्रीच्या वस्तू मांडून ठेवलेल्या असतात। बहुधा किमतीच्या चिठ्ठ्या उलटून ठेवतात। तिथली अत्यंत आवडलेली वस्तू सगळ्यात महाग असते। मागे एकदा एका दुकानाच्या काचेआड ठेवलेला काय मी पाहिला होता। मला फार आवडला होता। कदाचित तो तितका सुंदर नसेलही, कारण तो त्या काचेआड बरेच दिवस होता। एके दिवशी मी हिय्या करून त्या दुकानात शिरलो आणि त्या टायची किंमत ऐकून बाहेर पडलो। टायची किंमत 30 रुपये असू शकते हे ऐकून माझा कंठ दाटला होता। आता ती घड्याळे पाहताना देखील माझ्या मनगटाला कुठले शोभेल असा मी विचार करत होतो। उगीचच वास्तविक मनगटाला शोभण्याऐवजी खिशाला पेलण्याचा मुद्दा महत्त्वाचा होता। तरी सुद्धा मनातल्या मनात मी माझ्या मनगटावर त्या काचेतली सगळी घड्याळे चढवून पाहिली। तसे मी सूटही चढवले आहेत। फर्निचरच्या दुकानातल्या त्या तऱ्हेतऱ्हेच्या फर्निचरवरही बसलो आहे। मनातल्या मनात तिथल्या गुबगुबीत पलंगावर झोपलोही आहे। एक 200 रुपयाचा रेडिओ घ्यायला पंचवार्षिक योजना आखावी लागते आम्हाला। डोंबिवली ते बोरीबंदर प्रवास फक्त एकदा फर्स्ट क्लास मधून करायची इच्छा अजून काही पुरी करता आली नाही मला। मी काचेतून तसाच घड्याळे पाहत उभा होतो। नाही म्हटले तरी मनात खिन्न होत होतो। तेवढ्यात माझ्या खांद्यावर कोणाचा तरी हात पडला आणि आवाज आला, हॅलो। मी चमकून मागे पाहिले। नंदा? हो नंदा, नंदाच तू? विसरला नाहीस? नंदाला एकदा ओझरते पाहणारा माणूस देखील विसरणार नाही। इथे मी तर 4 वर्षे कॉलेजमध्ये त्याच्या बरोबर काढली होती। मीच काय, पण आमच्या कॉलेजमध्ये त्या काळात शिकत किंवा शिकवीत असलेले कोणीही त्याला विसरू शकणार नाही। पण आज जवळजवळ 20 वर्षांनी भेटलो आम्ही। मुली तर त्याच्यावर खुश होत्याच, पण कॉलेजमधली यच्चयावत मुलेही खुश। नंदा प्रधान हे नाव आम्ही गॅरी कूपर, फ्रेडरिक मार्च, डिक पॉवेल यांच्या नामावळीत घेत होतो। दिवाळीच्या आणि नाताळच्या सुट्टीत देखील हॉस्टेलमधल्या आपल्या खोलीत राहणारा नंदा प्रधान, कॉलेजच्या इंग्लिश नाटकातून पारशी आणि ख्रिश्चन मुलामुलींच्या गटातून काम करणारा नंदा। मी BA ला होतो त्या वर्षी नंदाने हॅमलेटचे काम केले होते। त्यानंतर मी ब्रिटिश रंगभूमीवरचे हॅमलेट देखील सिनेमात पाहिले, पण डोक्यात नंदाचा हॅमलेट पक्का बसला आहे। इतका गोड हॅमलेट। फ्रेनी सकतवाला ओफिलिया होती। नंदा फ्रेनीशी लग्न करणार अशी त्यावेळी अफवा देखील होती, पण नंदाच्या बाबतीत दर 2 महिन्यांनी अशा अफवा उठत। मला वाटतं कॉलेजातल्या सगळ्यात सुंदर मुलीशी नंदाचं लग्न व्हावं अशी सर्वांचीच मनोमन इच्छा असावी। ह्या बाबतीत कॉलेजमधल्या इतर इच्छुकांनी नंदाला अत्यंत खिलाडूपणाने वॉकओव्हर दिला होता। जवळजवळ 5.25 फूट उंच, सडपातळ, निळ्या डोळ्यांचा, लहानशा पातळ ओठांचा, कुरळ्या केसांचा नंदा हा प्रथमदर्शनी हिंदू मुलगा वाटतच नसे। त्यातून तो नेहमी असायचा देखील इंग्लिश बोलणाऱ्या कॉस्मोपॉलिटन गटात। वास्तविक त्याची आणि माझी कॉलेजमधली मैत्री कशी जुळली हे देखील मला या क्षणापर्यंत कोडे आहे। इंग्लिश ऑनर्सच्या तासाला आम्ही 7-8च मुले-मुली होतो। त्यात संपूर्ण देशी असा मी आणि इंदू वेलणकर नावाची मुलगी होती। अर्ध मागदीला जायची ही मुलगी इंग्रजीच्या वर्गात केवळ फॉर्म भरण्यात गफलत झाल्यामुळे बसत असावी अशी माझी समजूत होती। नऊवारी साडी, अंबाडा, हातात पुरुषांनी बांधावे एवढे लठ्ठ घड्याळ, हातावर भाराभार पुस्तकांचा ढिगारा आणि मंगळागौरीचे जागरण करून आल्यासारखी दिसणारी ही वेंधळी मुलगी जेव्हा इंग्लिशच्या परीक्षेत विश्वविद्यालयातील सगळी बक्षिसे घेऊन गेली, त्यावेळी आम्ही भान हरपून तिच्या घरी तिचे अभिनंदन करायला गेलो होतो। वास्तविक एखाद्या मुलीच्या घरी जाऊन अभिनंदन करण्याचे धैर्य मला नव्हते,
पण नंदा माझ्या खोलीवर आला होता. त्यावेळी मी भिकारदास मारुतीजवळ एका चाळीत खोली घेऊन राहत होतो. त्या काळच्या पुण्यात 4 रुपये भाड्यात ज्या सुखसोयींसह खोली मिळेल त्या खोलीत मी आणि अरगडे नावाचा माझा एक पार्टनर राहत होतो. माझ्या त्या खोलीवर नंदा आला की मला ओशाळल्यासारखे होईल. त्याला ज्याप्रमाणे काहीही शोभून दिसे तसा तो आवाजही शोभेल. नंदा एकदा माझ्यासोबत एका गाण्याला लेंगा आणि नेहरू शर्ट घालून आला होता. त्या वेशात देखील तो असा काही उमदा दिसला की बुवांनी काही कारण नसताना गाता गाता त्याला नमस्कार केला होता. त्या दिवशी तो खोलीवर आला तेव्हा मी अक्षरशः भांबावलो होतो. काही माणसे जन्मतःच असे काहीतरी तेज घेऊन येतात की त्यांच्या पुढे मी म्हणणारे उगीच हतबल होतात. काही स्त्रियांचे सौंदर्य असेच आपल्याला नामोहरम करून टाकते. त्यांच्या पुढे आपण एखाद्या फाटक्या चिरगुटासारखे आहोत असे वाटायला लागते. नंदामध्ये ही जादू होती. मला आठवते आमचे प्रिन्सिपल साहेब देखील जिमखाना कमिटीच्या सभेत नंदाची सूचना कमालीच्या गंभीरपणे ऐकत असत. तिथे देखील नंदा अशा तोटकीच वाक्य बोलायचा, पण इंग्लिशमध्ये 3-4 शब्दांहून अधिक मोठे वाक्य नसायचे. त्या दिवशी सुद्धा आपल्याला जायचंय हे एवढेच तो म्हणाला होता. मी कुठे म्हटल्यावर इंदू वेलणकर म्हणाला. इंदू वेलणकर अभिनंदन करायला तिच्या घरी? अरे तिचं म्हातार भयंकर चमत्कारी आहे रे. असू दे, मी सुद्धा आहे, चल. बर, तू जरा गॅलरीत उभा राहा, मी कपडे बदलतो. आमच्या महालातल्या अडचणी अनेक होत्या. मग मी बाहेर कशाला? मी शक्य तितके त्या 8x6च्या खुराड्यात कोपऱ्यात तोंड घालून माझी एकुलती एक विजार चढवली. शर्ट कोंबला आणि आम्ही दोघं निघालो. इंदू वेलणकरचा राहता वाडा तिच्या इंग्लिश खेरीज इतर सर्व गोष्टींना साजेसा होता. बोळाच्या तोंडाशी कल्हईवाले पेंडसे आत राहतात असा एक तर्जनी दाखवणारा हात काढलेला बोर्ड होता. खाली कुठल्या तरी पुणेरी बोळ संप्रदायात वाढलेल्या इब्लीस कार्ट्याने खडूने पण कल्हई रस्त्यात बसून काढता पेंडशांच्या बोळात इंदू राहते हे सांगितले होते. त्या बोळातून मी आणि नंदा जाताना ओसरीवर आणि पायऱ्यांवर बसलेल्या बायका आणि पोरे नंदाकडे मान वळवून वळवून पाहत. इतक्या देखण्या पुरुषाचे पाय त्या बोळाला यापूर्वी कधीही लागले नसतील. जनस्थानातून प्रभू रामचंद्राला जाताना दंडकारण्यातल्या त्या शबर स्त्रियांनी ह्याच दृष्टीने पाहिले असेल. बोळ संपता संपता ज. गो. वेलणकर, रिटायर्ड एज्युकेशन इन्स्पेक्टर अशी पाटी दिसली. आम्ही आत गेलो. दाराबाहेर एक दोरी लोंबकळत होती. तिच्या खाली ही ओढा अशी सूचना होती. त्याप्रमाणे ती ओढली. मग आत कुठेतरी काहीतरी खणखणलं आणि कडी उघडली. एका अत्यंत खतरूड चेहऱ्याच्या पेन्शनराने कपाळावर चष्मा ठेवून आठ्या वाढवीत विचारले, काय हवाय? इंदुताई वेलणकर इथेच राहतात ना? मी चटकन इंदूला ताई जोडून आमचे शुद्ध हेतू जाहीर केले. राहतात. आपण? हा ही थेरडा नंदासारखाच तुटक बोलत होता. आम्ही त्यांचे वर्गबंधू आहोत. तेवढ्यात स्वतः इंदूच ढोकावली. नंदाला पाहून ती कमालीची थक्क झाली होती आणि तिला पाहून मी थक्क झालो. कॉलेजात काकू सारखे नऊवारी लुगडे नेसून भला मोठा अंबाडा घालणारी इंदू घरात 5वारी पातळ नेसली होती. तिची वेणी गुडघ्यापर्यंत आली होती. केसात फूल होते. या तात्या, हेही माझ्या बरोबर ऑनर्सला होते. मग मिळाले का? हो, आम्हा दोघांनाही मिळाले. मी चटकन सांगून टाकले, नाहीतर म्हातारा बाहेर व्हा असं म्हणायचा. बसा ना आपण. इंदू नंदाकडे पाहत मला सांगत होती. इतकी बावचळली होती, इतकी घाबरली होती आणि त्यामुळेच की काय कोण जाणे क्षणाक्षणाला अधिकच सुंदर दिसत होती. नंदा मात्र शांतपणे बसला. हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स. नंदा या माणसाला देवाने काय काय दिले होते. त्या बुद्रुक म्हाताऱ्याच्या दिवाणखान्यात एका व्हिक्टोरियन काळातल्या खुर्चीवर बसून नंदा अशा काही ऐटीत ते बोलला की मला वाटलं तो थेरडा तिथं नसता तर तेवढ्या बोलण्याने सुद्धा इंदू त्याच्या गळ्याला मिठी मारून आनंदाने रडली असती. थँक्यू. सुकलेल्या थरथरत्या ओठाने ती म्हणाली. आज रात्री जेवायला याल का? नंदा विचारत होता. कोण, मी? इंदूचा आवाज इतका मऊ होता की मला उगीच गालावर पीस फिरवल्यासारखं वाटलं. मी डिनर अरेंज केलंय. डिनर? म्हातारा तेल न घातलेल्या झोपाळ्याच्या कड्या किरकिरतात तसा किरकिरला. येस सर,
टू सेलिब्रेट युअर डॉटर्स सक्सेस. कुठं डिनर अरेंज केलंय? मोरेटोर मध्ये. हॉटेल आहात का? घर नाही का तुम्हाला? स्वतःच्या डोक्यावर एरंडाचे पान जोरात थापीत म्हातारा रेकला. नाही, नंदाचे ते नाही माझे काळीज चिरत गेले. नंदाला घर नाही ही गोष्ट कॉलेजात फार फार थोड्या लोकांना ठाऊक होती. इंदूच्या चेहऱ्याकडे मला पाहावे ना. रात्री मी आणि नंदा मोरेटोर मध्ये जेवायला गेलो होतो. नंदा दारातच माझी वाट पाहत उभा होता. मोरेटोरला माझी चरण कमळे अधूनमधून नंदाच्याच आग्रहाने लागायची. मला संकोच वाटे. एका दरिद्री मराठी दैनिकात तारांची भाषांतरे करण्याची उपसंपादकी. अधूनमधून हिटलर, चर्चिल वगैरे मंडळींना संपादकांना अगदीच आळस आला तर 4 समजुतीच्या गोष्टी सांगणारे अग्रलेख लिहिणे या कार्याबद्दल मिळणाऱ्या अखंड 30 रुपयात मला त्याला लकी मध्ये नेण्याची देखील ऐपत नसे. पण नंदा आज 8 वाजता मोरेटोर मध्ये असं लष्करी हुकूम दिल्यासारखा आमंत्रण दिले आणि मी हिप्नोटाइज्ड माणसासारखा तिथे जात असे. आज नंदा सुंदर सूट घालून उभा होता. आजूबाजूनी जाणाऱ्या साहेब लोकांच्या मेळाव्यात तो त्यांच्यातलाच दिसे. इंग्रजाने त्यानंतर 8-10 वर्षांनी हा देश सोडला. त्यापूर्वी कॅम्पात जायला मला उगीचच भीती वाटायची. आलास ये, त्याच्या मंद्र सप्तकाच्या स्वरात त्याने स्वागत केले. चल. अंग सावरीत मी टेबलांमधून जात होतो तेवढ्यात एका पारशी पोरीने नंदाला टेबलावर कोपरे ठेवून आपल्या गोऱ्या गोऱ्या चवळीच्या शेंगेसारख्या नाजूक बोटांनी विश केले. नंदानेही हात वर उचलून त्याचा स्वीकार केला. त्याला हे सगळे सहज जमत होते. मी तर त्या मोरेटोर मध्ये साहेब देशात असेपर्यंत कधी पोटभर जेवूच शकलो नाही. नंदा तिथला सराईत होता. त्या हॉटेलच्या मागल्या बाजूला एक प्रशस्त लता मंडप असे. तिथल्या कोपऱ्यातले एक ठराविक टेबल त्याला नेहमी मिळत असे. आम्ही त्या दिशेने जाऊ लागलो आणि बाजूला ट्रेवरून विस्कीचे लखलखणारे प्याले घेऊन जाणाऱ्या वेटरला धक्का लागून होणारा अपघात अर्ध्या इंचाने टळला. त्या टेबलाशी इंदू वेलणकर बसली होती. रंगीबेरंगी झग्यातल्या गौरांगना, काळे सूट आणि कडकडीत कॉलरचे पांढरे शर्ट घातलेले ते लालबुंद साहेब. त्यात न शोभणारी आम्ही दोघेच होतो. मी आणि लिंबू रंगाची साडी नेसलेली इंदू. पण त्या विलायती फुलात ती केतकीसारखी वाटली मला. हा घाबरतो, नंदा म्हणाला. कशाला? इंदूने विचारले. ती इतक्या सहजपणाने बोलत होती की दुपारी कल्हेवाल्या पेंडुशांच्या बोळात घडलेला प्रकार खरा की स्वप्न हे मलाच कळेना. की हे स्वप्न? या हॉटेलला घाबरतो. आपल्याला ह्या साहेबी हॉटेलात अन्न नाही जात बुवा. माझ्या या उद्गारांवर इंदू हसली. 2 वर्षे एका वर्गात बसलो आम्ही. पण इंदूंच्या गालांना खळ्या पडतात हे तेव्हा मी प्रथम पाहिले. पुस्तकांचा भारा आणि पदर सांभाळीत वर्गात शिरून खालच्या मानेने प्राध्यापकांच्या तोंडून निघणारी ओळ ओळ टिपून घेणारी इंदू ती हीच का ते मला कळेना. काय घेणार? नंदाने इंदूच्या हातात मेनू दिला. यांना काय हवं ते विचार. इंदू ते कार्ड माझ्या हातात देत म्हणाली. मी तिच्या विचार या एकेरी क्रियापदावर ठेचकाळलो आणि वेड्यासारखा नंदाकडे पाहतच राहिलो. तेवढ्यात इंदूने ते कार्ड माझ्याकडून घेतले आणि अत्यंत सराईतपणे पदार्थांची यादी सांगितली. छान दिसतेस आज, नंदा म्हणाला आणि मला उगीचच गरगरल्यासारखे व्हायला लागले. माझी छाती धडधडत होती. मला पुढल्या टोमॅटो सुपात इंदूचा थेरडा दिसायला लागला. मला काही कळेना. नंदा कॉलेजातल्या कुठल्या मुलीबरोबर कुठे गेला याचा सर्व तपशील आम्हा मित्रांना ठाऊक असे. किंबहुना त्यावेळी फर्स्ट इयर मधल्या रेवती अलमाडी नावाच्या अतिशय देखण्या मुलीबरोबर आम्ही त्याचे नावही नक्की करून टाकले होते. उद्या जर मी आमच्या इतर मित्रांना नंदा आणि इंदू वेलणकर ही नावे एकत्र म्हणून दाखवली असती तर त्यांनी मला विना चौकशी येरवड्याला धाडलं असतं. पण मी तर हे प्रत्यक्ष पाहिलं होतं ना. पाश्चात्य संगीताचे सूर येत होते. पलीकडच्या टेबलावरून व्हिस्कीचा वास येत होता. बघू ना, त्यावेळी फर्स्ट इयर मधल्या रेवती अमलाडी नावाच्या अतिशय देखण्या मुलीबरोबर आम्ही त्याचे नावही नक्की करून टाकले होते. उद्या जर मी आमच्या इतर मित्रांना नंदा आणि इंदू वेलणकर ही नावे एकत्र म्हणून दाखवली असती तर त्यांनी मला विना चौकशी येरवड्याला धाडलं असतं. पण मी तर प्रत्यक्ष पाहिलं होतं ना. पाश्चात्य संगीताचे सूर येत होते.
पलीकडच्या टेबलावरून व्हिस्कीचा वास येत होता. टेबलाच्या बाजूने जाणाऱ्या आंग्ल युवतींच्या दिशेने जीव घेण्या विलायती सुगंधाचा दरवळ अंगावरून रेशमी वस्त्र ओढल्यासारखा सरकत होता. साक्षात मदनासारखा दिसणारा नंदा माझ्या डाव्या बाजूला बसला होता आणि समोर इंदू वेलणकर कसल्या तरी जादूने परी होऊन पुढे येऊन बसली होती. ते दृश्य एखाद्या तपस्वी चित्रकाराच्या चित्रासारखे फुलून आले. त्या रात्री मी त्या दोघांना कॅम्पमध्ये सोडून निघालो. ते बहुधा बंड गार्डनवर गेले असावे. त्या रात्रीच्या चांदण्याला या दोघांच्या अंगावर बरसताना स्वतःचे जीवित धन्य झाल्यासारखे वाटले असेल. सिंड्रेलाच्या गोष्टीत कोणी यक्षिणीने तिला नटवलं होतं. इथे इंदूचा हात साक्षात एका यक्षाच्या हातात होता. पण यक्षांना शाप असतो असं म्हणतात. त्या रात्रीनंतर त्या दोघांना कुणाची दृष्ट लागली देव जाणे, पण मला काहीच कळलं नाही. BA वर शिक्षण आटपून नोकरीच्या शोधात मी मुंबईला आलो आणि एका कचेरीत चिकटलो. पाहतोस काय? नंदाच्या या उद्गारांनी मी भानावर आलो. मनाचा वेग काय भयंकर असतो. एका क्षणात मी किती हिंडून आलो. नंदा माझ्या पुढे उभा आहे याच्यावर माझा विश्वासच बसेना. तो इंग्लंडला गेला आणि तिथेच राहिला एवढंच मला कळलं होतं. हरवलेलं खेळणं सापडल्यावर एखाद्या लहान मुलाचं जे होतं ना ते माझं झालं. नंदा! मी वेड्यासारखा ओरडलो. अक्षरशः जीव अर्धा अर्धा होतो म्हणजे काय ते मला त्यावेळी कळलं. नंदा तसा बदलला नव्हता, मात्र त्याचे कुरळे केस विरळ झाले होते. चेहऱ्यावर 40शी उलटल्याच्या फार फार सूक्ष्म खुणा होत्या. काळसर टेरिलिनची पॅन्ट आणि पांढरा बुशर्ट घालून तो पुढे उभा होता. बुशर्टवर बारीक डिझाईन होते कसले तरी. त्याचे ते निळे डोळे अगदी तसेच्या तसे होते. चेहऱ्यावर नव्या साबणाच्या वडीचा ताजेपणा होता. केव्हा आलास हिंदुस्थानात? केव्हाच. चल. एखाद्या जादूगारा मागून जावे तसे मी त्याच्या मागून गेलो. वेस्ट साइड इन मध्ये शिरलो. गेली कित्येक वर्षे मी या हॉटेलमध्ये जाऊन चहा घ्यायचा बेत करीत होतो. बोल. नंदा जणू काय आम्ही रोज भेटत होतो अशा सहजतेने म्हणाला. मला उगीचच आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या आणि हा सत्पुरुष मात्र शांतच होता. मी काय बोलणार? तूच बोल. किती वर्षांनी भेटलो. नंदा, मला वाटलं तू इंग्लंडातच स्थायिक झालास. मला स्थायिक शब्द कसाचाच वाटला. हा काय पुण्याबिण्यात राहण्याला स्थायिक ठीक आहे, पण इंग्लंडमध्ये स्थायिक कसं व्हायचं? मी सेटल म्हणायला पाहिजे होतं नाही का? छे, इंग्लंडात काय? अजूनही त्याचे ते तीन शब्दांचे बोलणे कायम होते. आवाजही तोच. उजवा हात डोक्याच्या मागून फिरवायची लकबही तीच. मला काय ठाऊक? तूच सांग. इतकी वर्ष काय केलंस इंग्लंडला? 17-18 वर्ष झाली. एक प्रचंड महायुद्ध होऊन गेलं. स्वातंत्र्य मिळालं. कोणाला? भारताला. ओ, आय सी. हो, मिळालं. 2 टीज. हा हुकूम वेटरला होता. मी खरोखरी एखाद्या अधाशासारखा त्याच्याकडे पाहत होतो. लठ्ठ झालास? नंदा म्हणाला. तू मात्र आहे तसाच आहेस. असं वाटतं आपण कालच BA पास झालो. आठवतंय तुला? बाकी तुला कशाला आठवेल म्हणा ते भटजी पूनम. लंडनला राहिलास इतकी वर्ष. लंडनमध्येच होतास का रे? नाही, खूप ठिकाणी होतो. पॅरिस पाहिलं असशील नाही? हा प्रश्न विचारल्यावर माझा बावळटपणा मला ध्यानात आला. पाहिलं. नंदाच्या लक्षात माझा भोटपणा आला नसावा. आणखी काय पाहिलंस? खूप पाहिलं. नशीबवान आहेस बुवा. माझ्या या वाक्यावर नंदा एखाद्या लहान मुलाच्या बालिश उद्गाराला हसावं तसा हसला. का रे हसलास? मी बघ गेली 18 वर्ष मुंबईत आहे. ऑफिस आणि मी. रविवार लोळून काढतो. पळापळीत चांगली दादरला जागा होती ती सोडून डोंबिवलीला आलो. तिथून येतो रोज. कसली पळापळ? अरे, युद्धात बॉम्ब हल्ल्याच्या भीतीनं माणसं पळाली नाहीत का? ओ, आय सी. मग झाला का बॉम्ब हल्ला? छे रे, तुला म्हणजे काहीच माहित दिसत नाही. बाकी तू मात्र खूप बॉम्ब हल्ले पाहिले असशील नाही? वाचलास. खरंच देवाच्या मनात आपली भेट घडवायचं होतं. कोणाच्या मनात? देवाच्या, नाहीतर कोणाच्या? ओ, आय सी. मला हे कळेना, इतक्या वर्षांनी भेटलेला हा मित्र माझे बोलणे रेडिओवरच्या बातम्या ऐकतात तशा पद्धतीने अर्धवट काय ऐकतोय? ते मरू दे. तुझं काय काय चाललंय सांग. चांगलं चाललंय, नंदा म्हणाला. माझ्या मनात वास्तविक त्याला विचारायचे होते की लग्न बिग्न केलंस की नाही, पण धैर्य होईना. मला त्या तिसऱ्या रिकाम्या खुर्चीवर एकाएकी इंदू वेलणकर दिसायला लागली. खरे तर नंदा भेटेपर्यंत इंदूची आठवणही मला त्या इतक्या वर्षात आली नव्हती.
हो, डोंबिवली ते मुंबई प्रवासात असल्या कुठल्या आठवणी यायला. राहतोस कुठे? मी नंदाला विचारलं. ताजमध्ये. बाप रे, माझ्या तोंडून चटकन उद्गार बाहेर पडले. ताजमहाल हॉटेलच्या आसपास हिंडायची सुद्धा माझी ऐपत नव्हती. का रे? अरे, काय भयंकर महाग हॉटेल आहे. दिवसाला 15-16 रुपये पडतात ना. 45 रुपये एकाला. एकाला 45. हा आकडा ऐकल्यावर ह्याच्या जोडीला दुसरे कोणी आहे की काय ही शंका बळावली, पण विचारायचा धीर होईना. नंदा, बाकी इतक्या वर्षात ओळख विसरला नाहीस हे खरंच आश्चर्य आहे. तुझ्या मनानं आम्ही म्हणजे कुठं असतोस नोकरीला? मग मी त्याला माझ्या ऑफिसचा पत्ता सांगितला. त्याने टेलिफोन नंबर लिहून घेतला आणि त्यानंतर त्याचे मला फोन यायला लागले. टेलिफोनवर देखील तो मला संध्याकाळी येतो, गेटपाशी उभा राहा एवढेच सांगून गाडी घेऊन ये आणि मग आम्ही फिरायला जात असू. मला त्याला घरी बोलवावे असे सारखे वाटे, पण का कोण जाणे. त्याला माझ्या त्या डोंबिवलीच्या गचाळ बिऱ्हाडात बोलवायची मला विलक्षण लाज वाटे. मी कधीच त्याला बोलावले नाही, पण नंदाने माझी ओळख ठेवली याचे कुठेतरी मला विलक्षण समाधान होते. आम्ही वारंवार भेटू लागलो आणि हळूहळू जो नंदा मला कधीच दिसला नव्हता तो दिसायला लागला. तो 5 वर्षांचा होता तेव्हा त्याच्या आईने घटस्फोट घेऊन दुसऱ्या एका लक्षाधीश माणसाशी लग्न केले होते. त्याचे वडील बॅरिस्टर होते. नंदाने कळायला लागल्यापासून त्यानं कधीच शुद्धीवर असलेले पाहिले नव्हते. 5व्या वर्षी तो एका पब्लिक स्कूलच्या वसतिगृहात गेला आणि त्यानंतर आजतागायत घर म्हणजे काय असते ते त्याने पाहिलेच नाही. त्याच्या वडिलांची प्रचंड इस्टेट होती. कितीतरी चाळी होत्या, बंगले होते, गिरणीमध्ये शेअर सुद्धा होते. एकदा मी बांद्रा पॉइंटवर बसलो होतो. नंदाला ही जागा फार आवडत असे. मी काहीही न विचारताच नंदा सांगायला लागला. बराच वेळ तो एका पारशाच्या गोंडस पोराकडे पाहत होता. तो 4-5 वर्षांचा मुलगा आणि त्याचा बाप समुद्रात दगड फेकत होते. कितीतरी वेळ नंदा त्या बापलेकांचा खेळ पाहत होता आणि एकाएकी तो बोलायला लागला. अगदी नाटकातले स्वागत बोलतात ना तसे. रेडिओ जसा श्रोत्यांची फिकर न करता बोलतो तसा. ते बोलणे कोणालाही उद्देशून नव्हते. मी माझ्या वडिलांबरोबर इथं असेच दगड फेकत होतो. तो वर बंगला दिसतो ना, हिलवर, ते आमचं घर होतं. मी वर पाहिलं. झाडीतून एका प्रासादाचं शिखर दिसत होतं. पलीकडे माउंट मेरीचं चर्च होतं. वर जाऊया? मग मी निमूटपणाने त्याच्या मागून चढण चढायला लागलो. त्या रस्त्याच्या दुतर्फा सुंदर बगीचे आहेत, आलिशान बंगले आहेत. मी मुंबईत इतकी वर्ष राहून तो भाग कधीच पाहिला नव्हता. ज्या भागात हिंडायला देखील कदाचित पैसे लागतील ही भीती, त्याची माहिती मला कशी बरं असणार. पारशांची आणि खोजांची गुटगुटीत मुलं आणि मधूनच एखादी यौवन मिरवत जाणारी फ्रॉक मधली पोरगी दिसत होती. पोरे दंगा करीत होती. आम्ही दोघे चर्चच्या दिशेने वर चढत होतो. नंदा आसपास काहीतरी ओळखीच्या खुणा शोधित चालल्यासारखा पाहत पाहत चालला होता. तुला आठवतंय का रे लहानपणीचं? तेच पाहतो. एका घराच्या फाटकाची पाटी पाहत तो म्हणाला. येस, इट इज देअर. काय ते? झोपाळा. इथं मी झोके घेत होतो. शिरीन नावाची मुलगी होती, ती आमच्या बंगल्यात यायची. येस, अजून ते लोक राहतात इथं. तेवढ्या त्या झोपाळ्याच्या दिशेने एक 4-5 वर्षांची सुंदर छोकरी धावत गेली. तुझ्या शिरीनची मुलगी असेल. मला फार वेळ काव्यमय वातावरणात राहता येत नाही. नाही. कशावरून? मी शेवटल्या वर्षी घरी आलो. 8 वर्षांचा होतो. सुट्टीत आलो होतो. शिरीनला टायफॉइड झाला आणि ती वारली. इतकं आठवतंय तुला? टायफॉइड हा शब्द तेव्हापासून डोक्यात आहे माझ्या. त्यानंतर अनेक वर्ष मला माणूस मरताना त्याला टायफॉइड होतंय असं वाटायचं. फनी. हे बोलताना नंदा त्या झोपाळ्यावरच्या मुलीकडे टक लावून पाहत होता. पण त्याच फॅमिलीतली असणार. कशावरून? तिचे डोळे आणि केस. काय? ही फजलबॉय फॅमिलीची ट्रेट आहे. जाऊया का? तुझ्या ओळखीचं कोणीतरी असेल. आहे ना. कोण? माझी आई. मी घेरीहून खाली कसा पडलो नाही याचंच मला आश्चर्य वाटतं. नंदाच्या आईनं त्याच्या वडिलांची घटस्फोट घेऊन या बंगल्यात दुसरा घरोबा केला होता. पुढे चल. मग काही वेळ न बोलता आम्ही पुढे गेलो. हे आमचं घर. व्हरांड्यातून एक अल्सेशियन कुत्रा भुंकायला लागला. हे गोल्डी गोल्डी असे पुकारीत एका युरोपियन बाईने त्या कुत्र्याला आवरले आणि आमच्याकडे जराशा संशयानेच पाहिले. फार छान कुत्रा आहे तुमचा.
नंदाचे ते सफाईदार इंग्रजी ऐकून की त्याचे ते 40शीतही न ओसरलेले देखणे पण कोण जाणे, पण ती बाई खुश झाली आणि मग तिने 5 मिनिटं कुत्र्याचं कौतुक केलं. नंदा तेवढ्यात बाग पाहू लागला. बंगला जुन्या पद्धतीचा होता. व्हरांड्यात चौफेर कठडा होता आणि त्याच्यावर लोखंडी वेलबुट्टी इंग्रजी पी पी अशी अक्षरे होती. प्रधानातली ती पी होती. आता कोणाच्या मालकीचा आहे हा ठाऊक नाही. वडिलांनी विकला मला वाटतं. वडील कुठे असतात रे तुझे? मला मौज वाटली. 20 वर्षांच्या दोस्तीत हा प्रश्न मी त्याला आपणहून आज विचारत होतो. बघायचंय? मी हो म्हणण्यापूर्वीच तो मला ते चर्च पाशी घेऊन गेला. त्या चर्चच्या मागल्या बाजूला ख्रिस्ती स्मशानभूमी होती. तिथे थडग्यातून वाट काढीत आम्ही पुढे गेलो. एका थडग्यावर त्याच्या वडिलांचे नाव होते. मुक्तिदिनाची वाट पाहत ते पडले होते. नंदा धर्माने ख्रिस्ती आहे याची मला कल्पना नव्हती. तुझा धर्म ख्रिस्ती आहे ठाऊक नव्हतं मला. माझा? छे छे, माझ्या वडिलांचा. अरे पण आई वडिलांचा धर्म तोच मुलांचा नाही का? आईने इस्लाम स्वीकारला. डॅडीने मरताना ख्रिश्चॅनिटी पत्करली. त्याने एका अमेरिकन बाईशी लग्न केलं होतं. मला मात्र आता हे असह्य होऊ लागलं होतं. माझ्या एका मामे बहिणीने पोट जातीतल्या एका तरुणाशी लग्न केलं तेव्हा आमच्या कुटुंबात काय गहजब उडाला होता. अजूनही ती आली की एखादी पराक्रमी वीरकन्या किंवा वाह्यात कुलबुडवी आल्यासारखे तिच्याकडे पाहतात आणि इथे नंदा मला शांतपणे विजेचे झटके देत होता. नंदाच्या आईने घर सोडल्यावर त्याच्या वडिलांनी दारू प्यायला सुरुवात केली. इस्टेट कोर्ट ऑफ वॉर्ड्स कडे होती आणि नंदा वयात येईपर्यंत त्याचा सांभाळ कोर्टातली ती वृक्ष मंडळी करीत होती. घर नावाच्या संस्थेचा आणि त्याचा संबंध 8व्या वर्षी कायमचा सुटला. डॅडी मला खाली खांद्यावरून घेऊन जायचे. त्या थडग्याकडे पाहत नंदा मला सांगत होता आणि आम्ही समुद्रात दगड फेकत असायचो. ही वॉज अ नाईस सोल. नंदाने हे वाक्य उच्चारताना त्या थडग्यावरून असा काही हात फिरवला की माझ्या अंगावर सरकन शहारा आला. या असल्या पार्श्वभूमीत वाढलेला हा नंदा माझ्या बरोबर त्या दिवशी कल्हेवाल्या पेन्शनच्या बोळात आला होता आणि एरंडीच्या पानाने थंडावणाऱ्या त्या वेलणकर थेरड्याने त्याचा काय विलक्षण अपमान केला होता. दिवसेंदिवस मला नंदा नावाची एक देखणी सावली वावरते असे वाटू लागले. माझे त्याचे काय गेल्या जन्मीचे ऋणानुबंध होते देव जाणे. तो आठवड्यातून नेमका शनिवारी मला फोन करून बाहेर काढीत असे. मी त्याच्या ताजमहालात मात्र कधीच गेलो नव्हतो. तो ऑफिसच्या दारात गाडी घेऊन यायचा. जोडीच्या कारकुनांना सोडून त्याच्या त्या गाडीत चढताना मला भारी संकोच वाटे. अनेक वेळा कचेरीत कोण हो तुमचा तो पारशी दोस्त अशी पृच्छाई झाली होती. मी कॉलेजमधला जुना मित्र आहे ह्या पलीकडे एक अक्षरही बोललो नव्हतो. श्रावण्या, शनिवार, राशी, गोत्र, प्रवर वगैरे जपून ठेवणाऱ्या आमच्या त्या सरकारी कचेरीतल्या सोवळ्यात बांधलेल्या लोणच्याच्या बरणीसारख्या विश्वात मी नंदाची कहाणी सांगितली असती तर नंदा बसलेल्या कचेरीतल्या खुर्चीवर लोकांनी गोमूत्र सुद्धा शिंपडलं असतं. कधी कधी मी गेटपाशी गेलो नाही तर नंदा आत येईल आणि आमच्या त्या फायलींच्या ढिगाऱ्यांनी लिडबिडलेल्या सेक्शन मधून त्याला कधी एकदा बाहेर काढतो असं मला. इतक्या दिवसात मात्र इंदू वेलणकरचा विषय मी कटाक्षाने टाळला. नंदाच्या बोलण्याची जीवनातले अंगावर शहारे आणणारे अनुभव देखील अलिप्तपणे सांगण्याची तऱ्हा मला आता परिचित झाली होती. एकदा माझ्या हातात एक मराठी कादंबरी होती. बघू, फार वर्षात मी मराठी पुस्तकच पाहिलं नाही. त्याने बिगरीतली मुले वाचतात तसे एक एक अक्षर लावून कादंबरीचे नाव वाचले. ती मला म्हणाली, ओ आय सी, काय म्हणाली? अरे काय म्हणणार, माझं प्रेम आहे तुझ्यावर असं म्हणाली. चांगली आहे का नॉव्हेल? साधारण. काहीतरी वाचायला लागतं. मी उगीच बचावाचं भाषण केलं. प्रेम केलं काय? सिली. किती बायका पाहिले त्यानं. ती संध्याकाळ मात्र मी जन्मात विसरणार नाही. नंदा भर बॉम्ब हल्ल्यात लंडनमध्ये राहत होता. भुयारी रेल्वेच्या फलाटावर त्यावेळी माणसं जीव बचावण्यासाठी रात्रभर येऊन राहत. मृत्यूच्या जबड्यातून सुटून मुंग्यांसारखी माणसं एकमेकांना चिकटून झोपत. तेव्हा प्रत्येक क्षण हा शेवटला क्षण होता. कुणीही कुणाच्याही मिठीत त्यावेळी केवळ भय विसरण्यासाठी विलीन होत. तिथे वासनाहीन भोग होते. भीतीखेरीज दुसरी भावना जागत नव्हती. धर्म, नीती, सदाचार, पातिव्रत्य हे शब्द तेव्हा रद्द केलेल्या चलनासारखे
कागदाचे कपड्याहून गटारात पडले होते. त्यावेळी जगात ज्याला कोणी नाही असा नंदा त्या मृत्यूच्या तांडवाकडे नाटक पाहिल्यासारखा पाहत हिंडत होता. तू घाबरत नव्हतास? घाबरण्यापलीकडे एक विचित्र भावना असते. घाबरण्याला देखील आपण जिवंत आहोत, जिवंत राहणार आहोत असा एक आधार असावा लागतो. पायाखाली फळी असते ना एखाद्या लाकडी पुलावर, तसा. समज ती काढली आणि तू अधांतरीत चालायला लागलास तर काय होईल? तसं होतं. प्रेतांच्या खचातून जाताना पहिलं प्रेत तुडवेपर्यंत भीती असते, मग काही वाटत नाही. अरे बाजूला कुणाची मांडी पडली, हात उडालाय, रस्त्याच्या दुतर्फा असलेली घरं जमीनदोस्त झाले, अर्धवट उभी आहेत, त्यातून एखादा पलंगच लोंबकळतोय, बर्फ पडून चिखल झालाय. अशा वातावरणात देखील एकदा एक लंडन युनिव्हर्सिटीचा म्हातारा प्रोफेसर, मी आणि बॉम्ब पडून उद्ध्वस्त झालेल्या समोरच्या घरातली एक तरुण पोरगी असा मिळून आमचा वादविवाद चालला होता. कसला? हसू नकोस. जगात प्रेम नावाची गोष्ट आहे की नुसती आसक्ती आहे यावर. प्रोफेसर म्हणत होता, नाही प्रेम आहे. ती पोरगी म्हणत होती, जगात फक्त प्रेम आणि प्रेमच आहे. तिचे एका तरुण सैनिकावर प्रेम होतं आणि तो हिंदुस्थानात होता म्हणून ती खूप खुश होती बरं का. कारण तिथे युद्ध नाही याची तिला खात्री होती. त्याला वाघ खाईल म्हणून ती भीत होती. मला विचारत होती, तुम्हा लोकांकडे जादू असते ना रे, वाघ आल्यावर त्याला परत पाठवायची. मी तिला मग मंत्र सांगितला आणि म्हटलं, हा लिहून पाठव तुझ्या प्रियकराला. कसला मंत्र? ओ स्ट्युपिड, रघुपती राघव राजाराम. तिला मी हे लिहून दिलं आणि सांगितलं, मुंबईत कुठेही वाघ दिसला की ही अक्षरं मोठ्यानं म्हणायची. मुंबईत? तो मुंबईत होता म्हणे. बिचारी, त्या पोरीनं आपल्या जवळची शेवटची 2 चॉकलेट्स मला दिली. तू घेतलीस? नाही. मी तिला सांगितलं, हिंदू धर्मात जादू सांगणाऱ्याला अशी प्रेझेंट्स घेतायच नाही. आणि तुझी थट्टा त्या बॉम्ब हल्ल्यात चालू होती? अरे मग करायचं तरी काय? सुरुवातीला माणसं रडली ओरडली, मग 15 दिवसात कंटाळली रे. नंदा, एक विचारू? लग्न का केलं नाहीस? राईट? हो, केलं होतं मी लग्न. कुणाशी? आता तुला काय सांगू, एका मुलीशी. हो का? मला वाटलं इंग्लंडात फक्त मुलांचीच लग्न होतात. अरे मग मुलींशी लग्न नाही तर कुणाशी करणार? अरे पण तिला काही नाव गाव? तिला नाव होतं विल्मा आणि गाव नव्हतं, फक्त देश होता जर्मनी. जर्मन मुलगी? पण तुला जर्मन भाषा येते? त्यात काय अवघड आहे? पण तिला इंग्लिश येत होतं ना. मग ठीक आहे. ठीक आहे. अजून काही प्रश्न? रागावलास का बाबा? नाही रे. तुझा पुढचा प्रश्न सांगू का? हल्ली ती कुठे आहे? तुला त्रास होत असेल तर नको सांगू, आपण दुसरं काहीतरी बोलू. अरे त्रास कसला? मी बर्लिन मध्ये राहत होतो, एका जर्मन रंगाच्या फर्म मध्ये होतो. तिथे ती होती. तिथे तुमचं प्रेम जमलं. कोण जाणे, पण आम्ही लग्न केलं. ती जीव होती, मग युद्ध सुरू झालं. पुढचा प्रकार ऐकायचा? नको. यक्षांना शाप असतात हे वाचलं होतं मी, पण या अक्षरात किती शाप होते. मग त्यानंतर तू लग्न नाही केलंस? अरे लग्न लावायला भटजी, पाद्री, काजी कोणीतरी जागेवर हवा ना. कोणीच नव्हतं. मग मी खूप लग्न केली, खूप प्रेम केली. त्यात काय? तीच वाक्य इंग्लिश मध्ये, फ्रेंच, जर्मन भाषेत बोलायची आणि ऐकायची. तुझ्या नॉवेल मध्ये नाही काय? मला ते मराठी कादंबरकाराची अक्षरशः दया आली. स्वतःच्या धर्मपत्नीबरोबर एकी 1 दुरकी 2 करत हिंदू कॉलनीतल्या गल्ल्यांकडे आपल्या खिडकीतून पाहत जगणारा तो पापभीरू कादंबरीकार स्त्री जातीबद्दल लिहित होता. आणि इथे बॉम्ब हल्ल्यात वावटळीतल्या पानांसारख्या ओढून आलेल्या असंख्य स्त्रियांना कल्पनातीत अवस्थेत पाहिलेला महाभाग माझ्या पुढे बसला होता. बॅरिस्टर बाप थडग्यात दारू आणि बाया मिळण्याची सोय का नाही याबद्दल मुक्ती दिनाच्या दिवशी देवाच्या उलट तपासणीला कोणत्या प्रश्नापासून सुरुवात करावी याची चिंता करत पडला होता. नंदाने हलाहलाच्या घोटानेच जीवनाचे पहिले आचमन केले होते. कशाला तरी सदैव जपायचे एवढाच हेतू बाळगून जगणारा मी, आणि जपण्यासारखे जगात काही असते का असा प्रश्न करणारा नंदा. देवाच्या दुनियेतली एक अजब जोडी जमली होती.
नियती तरी काय काष्ठे जमवते. वा. नंदा जगण्यासाठी काय उद्योग करीत होता याची मात्र मला कल्पना नव्हती. भली मोठी मोटार गाडी होती, ताजमध्ये राहायचा, कदाचित बापाची प्रचंड इस्टेट शाबूत राहिली असेल. आता मात्र आम्ही खूप मोकळेपणे बोलत होतो, पण मला तो माझ्याबरोबर इतका वेळ का घालवतो याचे कोडे होते. एकदा मला तो ताजमहाल हॉटेलातल्या आपल्या खोलीत घेऊन गेला. ते वातावरण पाहून मी जवळजवळ भेदरूनच गेलो होतो. नंदा मात्र त्या वैभवात अत्यंत अलिप्तपणे संचार करत होतो. आज आपल्याला बरोबर जेवायचंय, पण तुमच्या हॉटेलात जेवणाचा पोशाख घालावा लागतो. डोंट वरी, तूच सांगितलंस ना भारत स्वतंत्र झाला म्हणून. तुझा हा वेश चालेल. अरे धोतर कुठेही चालतं. आणि त्या दिवशी प्रथम इंदू वेलणकर हा विषय निघाला. 20 वर्षांपूर्वी ह्याच तारखेला आम्ही मोरेटोरमध्ये जेवायला गेलो होतो. माझ्या लक्षात तारीख नव्हती, नंदाच्या होती. हा योगी पुरुष भूतलाशी असला काही धागा ठेवून राहिला असेल अशी मला कल्पनाही नव्हती. मी त्यांना कॅम्पमध्ये सोडल्यानंतरचा सारा इतिहास त्याने मला सांगितला. युद्धाच्या त्या पेटत्या खाईत त्याच्या सर्वस्वाचा असंख्य वेळा नाश झाला होता. फक्त एक गोष्ट टिकून होती. ती त्याने एका पाकिटातून काढून माझ्या पुढे ठेवली. एक फार फार जुनं पत्र होतं ते. इंदूचं त्याला आलेलं पत्र. इंदूने त्यात आपलं अंतःकरण मोकळं केलं होतं. मी पुस्तकातूनच काही प्रेमपत्र वाचली होती. हे खरं खुरं प्रेमपत्र होतं. 20 वर्षांपूर्वीची त्याच्यावर तारीख होती. ते पत्र वाचता वाचता माझ्या डोळ्यातून अश्रूंची धार लागली. ए वेड्या, रडतोस काय? नंदा माझे सांत्वन करत होता. मला एकाएकी नंदा वांद्र्याच्या समुद्रात दगड फेकणाऱ्या पोरा एवढा लहान वाटू लागला. माझ्या लहान मुलांना मी कुरवाळतो, त्यांची पाठ थोपटतो, त्यांचे मुके घेतो, तसे त्याला करावे असं वाटू लागलं. पण वाटेल ते करून मन स्वच्छ करायला मी नंदा नव्हतो. कसली कसली सभ्यतेची, शिष्टाचारांची अनेक बंधनं घेऊन हिंडणारा मी एक दुबळा कारकून होतो. फक्त माझ्या डोळ्यांनी ही बंधनं पाळली नाही. शेवटी ते पत्र त्याच्या हातात देऊन मी म्हटलं, नंदा, जगात देव नाहीये रे. अरे, जगात काहीच नाही. ज्या क्षणाला आपण श्वास घेत असतो ना, तेवढा क्षण असतो. ते बघ. खिडकी बाहेरचा समुद्र दाखवीत मला तो म्हणाला. तो समुद्र आहे ना, त्यात आपल्याला काय दिसतं? लाटा दिसतात, त्या बोटी दिसतात. ते बघ, कोळी लहान लहान होडी घेऊन निघाले. त्यांना काय दिसतं? फक्त मासे दिसतात. ते आणि मासे. त्यांच्यात येणारी अडचण म्हणजे समुद्र. जीवन जीवन ज्याला म्हणतात ना, ते आपल्या जन्मापासून मरणापर्यंत नुसतं असं आड येत असतं, बाकी काही नाही. कधी प्रचंड लाटा होऊन येतं, वादळ होऊन येतं, कधी उगीच मठ्ठपणाने आडवं पडून राहतं. मग कंटाळा येऊ नये म्हणून आपण लेबलं लावतो. प्रेम म्हणतो, बायको म्हणतो, आई म्हणतो, धर्म म्हणतो, देव म्हणतो, काय वाटेल ते म्हणतो. एरवी जीवन म्हणजे एक निरर्थक, फसवी अशी वस्तू आहे, या समुद्रासारखी. असं का म्हणतोस? इंदूची आठवण तुला होतेच की नाही? अरे, तू कोळ्याचं प्रचंड जाळं जेव्हा समुद्रातून ओढून काढतात तेव्हा पाहिलंयस? त्या जाळ्यात अडकलेले मासे देखील तेवढ्यातल्या तेवढ्यात छोट्या मासळीला मट्ट करून गटवतात. पुअर सोल्स. इंदूने तुला का रे नकार दिला? विल्माला हिटलरच्या शिपायांनी माझ्या देखत खेचून का नेलं? उंदराला सुद्धा घाबरणारी विल्मा काय हिटलरला खाणार होती? तू पाहायला हवं होतंस तिला. फोटो आहे तिचा? अरे कुणाकुणाचे फोटो ठेवू आणि कशाला? मग इंदूचं हे पत्र का ठेवलंस? तुला खरं सांगू? थांब. एक क्षणभर नंदा स्वस्थ बसला. गाणे सुरू करण्यापूर्वी गवई नुसत्या तंबोऱ्याच्या स्वरात गुंगल्यासारखा बसतो तसा तो बसला होता. तुला आठवतंय? आपल्या इंग्लिश ऑनर्सच्या मुलांची कार्ला केव्स मध्ये ट्रिप गेली होती. चांगलीच आठवते. मधमाशांच्या मोहोळाला तू दगड मारलास आणि माशा उठल्या होत्या. सगळ्यांना चावल्या. तोंड ही झाली होती सुजून. फक्त मी सुटलो होतो, कारण मी वाटेतच बसलो होतो. एक चुकलं. इंदूला नव्हत्या चावल्या. मला तर फोडून काढलं होतं मधमाशांनी. पुण्याला परतलो तेव्हा फ्रँकेस्टाईन सारखं तोंड झालं होतं. स्टेशनात इंदू म्हणाली, आता कुठं जाणार तुम्ही? मी म्हटलं, आमच्या खोलीत. पण तुमच्याकडे पाहणार कोण? मी विनोदानं म्हटलं, तुम्ही पहा. आणि तुला ठाऊक आहे, ती वेडी मुलगी घरी गेली आणि रात्री माझ्या खोलीवर आली. रात्रभर माझं डोकं मांडीवर घेऊन बसली आणि वेड्यासारखी रडत होती. कारण तिला कुणीतरी माझी आई मला सोडून पळून गेली वगैरे सांगितलं होतं. आयुष्यात
मला फक्त एका दिवसाचं बालपण मिळालं. आया आणि नॅनीच्या दामदाट्यात बालपण गेलं. क्वचित डॅडी शुद्धीवर असले की समुद्रावर घेऊन जायचे, बस. पण कॉलेजमध्ये कुणालाच कळलं नाही. पहाटे मी तिला तिच्या घरी सोडून आलो होतो आणि तिचा तो थेरडा, त्याला तिनं काय सांगितलं तीच जाणे. रात्रभर डोळ्याला डोळा न लागू देता ती बसली, वेडी. माझ्या तोंडाला स्नो फासला, पदरानं वारा घालत होती. तुला काय सांगू, चमच्यानं मला चहा पाजला तिनं. त्या रात्री कित्येक वर्षांनी मी प्रथम रडलो आणि त्या रडण्यातून कुणालाही कधीही न सांगितलेला माझा इतिहास मी तिला सांगितला. नोव्हेंबर महिना होता. थंडीत कुडकुडत ती पहाटे माझ्याबरोबर चालली होती. मी माझा कोट तिला घालायला लावला. ती ऐकेना. मग ओ माय गॉड, चाइल्डिश. काय रे? मी तिला शपथ घातली. कुणाची? माझी. आणि ती वेडी म्हणाली, सुटली म्हण. मला असं काही म्हणतात ते ठाऊक नव्हतं. मी म्हणलं आधी कोट घाल. ती म्हणे आधी सुटली म्हण. मग मी सुटली म्हणालो. मी तिला विचारलं की सुटली नाही म्हटलं तर काय होतं, माणूस मरतो? तिने चटकन माझ्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाली, माझ्या आधी तुला मी मरू देणार नाही. मी म्हणलं का ग? तशी ती म्हणाली, आईचं दुःख काय भयंकर असेल याची काल रात्री मला कल्पना आली. अशा चमत्कारिक कल्पना होत्या तिच्या. आम्ही लग्न करणार होतो, रजिस्टर्ड. तू आमचा साक्षीदार आणि तिची एक मैत्रीण अशी दुसरी साक्षीदार होणार होती. आणि लग्न झाल्यावर प्रथम ती मला, हसशील मलाही हसू येते, काय वेडी पोरं होतं रे आपण. ती मला न्हाऊ घालणार होती, टीट लावणार होती. असलं खुळं कोर्टिंग केलं असेल का रे कोणी? आणि ही वेडी. ते पत्र हातात धरून नंदा म्हणाला, पण इथेही एक हिटलर आला. काही कारण नव्हतं. इंदू त्या रात्री त्याला सांगणार होती, पण तो म्हातारा हातात काठी घेऊन जागत बसला होता. मी तिला दारात सोडलं आणि मला किंचाळी ऐकू आली. मी तसाच त्याच्या घरात घुसलो. त्या रिटायर्ड एज्युकेशनल इन्स्पेक्टर हा बोर्ड बाहेर लावणाऱ्या माणसानं तिला काठीने मारायला सुरुवात केली. मी त्याच्या हातातली काठी खेचून त्याच्या तोंडात एक ठेवून दिली. म्हातारा कळवळून खाली पडला. आतून एक बाई धावत आली. इंदूपेक्षा थोडी मोठी असेल. ती या थेरड्याची तिसरी बायको. सगळी आसपासची माणसं गोळा झाली आणि मी इंदूला म्हणालो, चल अशी चल माझ्या बरोबर. म्हातारा तरातरा आत गेला. झोपेतली दोन पोरं बाहेर ओढत आणली, दारात टाकली. पाळण्यातलं एक पोर आणून तिच्या पायाशी आदळलं आणि किंचाळून म्हणाला, जा, तुझ्या शिक्षणासाठी एवढे पैसे खर्च केले म्हातारपणी, ह्या तुझ्या भावंडांच्या पोटात दोन घास घालशील असं वाटलं होतं. तुडव त्यांना आणि जा दाराबाहेर. असं म्हणून तो म्हातारा ओक्सा बोक्षी रडायला लागला. इंदू नंदा म्हणून ओरडली आणि जिन्यातून वर पळत गेली. ती गेली. त्यानंतर तिचं एक पत्र आलं होतं. ते गेलं कुठेतरी. पण तू इथं आल्यानंतर भेटला नाहीस तिला? मी नाही. भेटावंसं वाटतं का तुला? बहुधा नाही. म्हणजे खरं सांगू का तुला, मला काहीच वाटत नाही. मग तू मला कसा भेटतोस? काही कळत नाही मला. कदाचित भेटणार नाही. असं नको करू बाबा. तू नाही भेटलास तर मी दारात येऊन उभा राहीन तुझ्या. मग आम्ही खाली त्या मोठ्या हॉलमध्ये जेवायला गेलो. एका टेबलाशी तिघांच्या जेवणाचे काटे चमचे मांडले होते. मी एकदम दचकलो. इतक्यात एखाद्या संस्थानाच्या राणीसारखी दिसणारी एक बाई शुभ्र पोशाखात आली. 50च्या पुढली होती. तिने नंदाच्या कपाळाचे चुंबन घेतले. मी माझे लक्ष नाही असे दाखवत दुसरीकडे पाहू लागलो. तेवढ्यात त्या बाईच्या चेहऱ्याकडे पाहताना डोळ्यांकडे लक्ष गेले आणि माझ्या लक्षात काहीतरी आल्यासारखे होत होते. आणि इतक्यात नंदाचे शब्द माझ्या कानांवर पडले. माझी आई. तिसऱ्या रिकाम्या खुर्चीवर ती बसली. अजूनही शनिवारी दुपारी टेलिफोनची घंटा वाजते आणि नंदा आपल्या त्या तश्या आवाजात म्हणतो, फाटकापाशी उभा राहा. मी त्याची वाट पाहत फाटकापाशी उभा राहतो. खरंच पुलंच्या ह्या आणि अशा अनेक पुस्तकांनी आपल्या सर्वांना वेड लावले. तुम्हीही मराठीचे चाहते असाल, अशा पुस्तकांना वाचून वेडे होत असाल तर जरूर आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आम्ही वाचू आनंदे हा प्रोग्राम मराठीच्या चाहत्यांसाठी, मराठी पुस्तकं कविता वाचणाऱ्यांसाठी करतो. वाचू आनंदे हा प्रोग्राम कॉन्टॅक्ट करा श्री किरण जोगसर, डोंबिवली 9820313368 किंवा माझा ईमेल आयडी आहे dipti_khandekar khandekar@yahoo.co.in किंवा वर्षा जोशी यांना वर्षा बेडकर जोशी @rediffmail.com.